नमस्कार, मी ओंकार. आज आपण ग्रो मीडिया प्रेझेंट गप्पा टप्पा या विशेष प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत बार्शीतील नामांकित असलेले अन्वेकर अलंकार गृह येथे मागील 64 वर्षापासून ज्यांनी सोन्याची शुद्धता आणि बार्शीतील सर्वात प्रथम डायमंड एक्झिबिशन भरवले ते अन्वेकर अलंकार ज्वेलर्सचे मालक सुधीर अन्वेकर याबाबत संवाद साधण्यासाठी सर स्वागत आहे. तर हा फक्त संवाद नाहीये, कुटुंबामधील सर्व व्यक्तींसाठी जे सोनं घेतात त्यांच्यासाठी ही खूप मोठी एक पर्वणी आहे. कारण की सोन्याची शुद्धता तसेच हिरे, मोती, रत्न यामधील जी खरी तथ्य आहेत ती आपल्याला आज हे सांगणार आहेत. तर सर आपण सुरुवात करूया. सर 64 वर्षापूर्वी आपण या व्यवसायाला सुरुवात केली, तर काय नेमका हा प्रवास आहे, कशी सुरुवात झाली? याची सुरुवात माझे वडील श्री पद्मनाभ आणवेकर हे 1975 साली म्हणजे जवळपास 64 साली पहिले बार्शीत आले. मग सुरुवातीला त्यांचे म्हणजे पहिल्यापासून म्हणजे काटकसरीनीच करायचं, म्हणजे थोड्याशा ह्याच्यात आपण व्यवसाय करून पैसे वाचून पहिल्यांची त्यांची सवयच तशी होती. आणि मूळ म्हणजे त्यांचे तत्त्व पहिल्यापासून आणि जाण्यापर्यंत एकच होते की कुणाचंही देणं द्यायचं ठेवायचं नाही आणि कुणाचं येणं राहिल्याशिवाय राहायचं नाही. आणि तेच त्यांचं मोटिवेशन. सर्वात महत्त्वाची सुरुवात त्यांनी 64 साली आत्ता देशपांडे वकिलांचं ऑफिस आत्ता होतं, मुळात आहे आत्ता सध्याला, तिथं दादांची माझे एक रूम भाड्याने घेतली आणि 64 साली 50 रुपये घेऊन कारवार या गावावरून, म्हणजे उत्तर कर्नाटकमध्ये ते गाव आहे, तिथनं ते त्यांचा प्रवास सुरू झाला. आल्यानंतर त्यांनी 50 रुपये घेऊन आले होते. आल्यानंतर 50 रुपये मला त्यांनी सांगितलं होतं ही गोष्ट की 1 महिना त्यांनी वापरले. म्हणजे तू विचार कर, 50 रुपये 1 महिना वापरू शकतो म्हणून म्हणजे कष्ट करायची किती तयारी असती हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं. त्याच्यानंतर त्यांचे काम तर सांगायची गरजच नव्हती. काम फार सुंदर करायचे. रिअल गोष्टी तुम्ही कुठल्याही डुप्लिकेट एखादा आयटम आणून दाखवला तर हुबेहूब सोन्याची करायची तयारी असायची. त्या काळी बार्शीत मला वाटतं बंगाली हा प्रकार म्हणजे नव्हताच. आणि आपल्या बार्शीत कारवारी सोनार मुळात हा नवीन प्रकार, म्हणजे थोडक्यात इथले जे लोकल सोनार असतात त्यांची कामं आणि कारवारी सोनारची त्यावेळेसची कामात फार फरक होता. आणि हे यांची एंट्री झाल्यानंतर ह्यांचं काम बघण्याचं आणि करण्याची दृष्टिकोन फार वेगळे होते. की आपल्याला जो बी पहिल्या सुरुवातीला आम्ही सराफांचे कामं करायचो, म्हणजे आमच्याकडे गिऱ्हाईक हा प्रकार कसलाच नव्हता. म्हणजे तू आज माझ्याकडे सोनं घ्यायला आला, मी तुला आज दिलं, तू ग्राहक आहेस माझा, असं म्हणजे एक आमचं कसं तर B1 म्हणतो आम्ही याला. आमच्याकडे सराफ यायचे त्यावेळेस, काका 1-2 डोरले माझे ऑर्डर घेतले ते करून द्या, हा प्रकार असायचा. पण त्यावेळेसची त्यांची सोसायटी कसं असायची, तो जरी सराफ असला ह्याला काहीतरी फसवायचं असं काही उद्देश नाही, त्याचाही धंदा वाढवा, आपला धंदा कसा वाढेल हा मूळ त्यांचा उद्देश असल्यामुळं सराफांचं अतोनात प्रेम वाढलं. म्हणजे दादांकडे गेल्यानंतर मला काय फसवणार नाहीत, म्हणजे दादा म्हणजे ब्लाइंडली वी हॅव टू टेक फ्रॉम हिम, अशी एक त्यांची जी राईजअप होत गेले. त्याच्यानंतर त्यांनी 76-77ला इथं माझ्या दुकानाच्या समोरच आत्ता जुना वाडा आहे आमचा, तिथं त्यांनी ठरवलं की आपल्याला हा व्यवसाय असा ठेवायचा. आणि मुळात म्हणजे माझे वडील म्हटल्यावर माझ्यासारखेच न गप्प बसू देत नाहीत न गप्प राहतात. मग त्यांनी ते ठरवलं की मी नुसता कारागिरी करण्यापेक्षा मला लोकात जायला हवं आता, की मी सराफांचंच काम किती वर्ष करणार. मग मुळात त्यांनी हा विचार केल्यानंतर त्यांचे बंधुराज त्यांच्यावर शिकताना म्हणजे त्यांच्यावर काम करत होते. जयराम आणवेकर म्हणून आत्ता त्यांचं दुकान आहे. सध्याच्या सिच्युएशनमध्ये लाड शेविंग मशीनचं दुकान आहे, म्हणजे डॉक्टर लॉडच्या समोरच्या बाजूला आहे आत्ता वस्तुस्थिती, रेणके आप्पांच्या समोर. तर ते त्यांच्यावर मदतीला असायचे. आणि त्यांचं विशेष म्हणजे ते स्वतः तासकाम, म्हणजे कसं असतं तुला सांगतो, काम ज्यावेळेस आपण करतो नुसतं काम करून उपयोग नाही, ती वस्तू तयार झाल्यावर त्याच्यावर तासकाम येतं, फिनिशिंग येतं, सगळ्याला सगळे कारागीर वेगवेगळे लागतात. तसं तो प्रकार म्हणजे त्यांचे भाऊ असायचे,
माझी आईसुद्धा स्वतः काम करायची आणि हे पण पप्पा तर आमचे सगळंच करायचे, म्हणजे ऑलराऊंडर म्हणायचे. मग तसं ते तासकाम करून त्यांना मदत करायचे त्यांचे बंधुराज. मग दोघांची इतकी एक जोडी इतकी घट्ट असायची की आपण ह्या बार्शीत आलोय म्हणजे नुसता कारागिरी करायची नाही, आपल्याला प्रत्येक क्षेत्रातनं गिरायकाला आणायचं आहे. मग पूर्वी त्यांचं कसं होतं, ते स्वतः शिक्षक होते माझे चुलते, म्हणजे जयराम मांडवेकर हे शिक्षक होते आणि संस्थेमध्ये पण होते शिवाजी कॉलेजमध्ये, एक जास्त पिरियड नाही, 1-2-3 वर्षात. मग त्याच्यानंतर त्यांनी व्यवसाय करत करत तिथे शिक्षकाला म्हणायला लागले, सर ही अंगठी तुम्ही आमच्याकडे करून बघा, ह्याच्यात फरक काय जाणवेल. मग हा असं जो ट्रान्झॅक्शन होत गेला, लोकांनी त्यांची अंगठी बघितली की ही अंगठी नाही की रे, कुठंच नाही, ह्याचा रंग वेगळा आहे, वापरणं वेगळं आहे, ह्याचं कॅरेट पण चांगलं वाटतंय, सोनं पिवळं तसंच तसं राहतं. म्हणजे त्याच्यानंतर बिल्टअप होत गेलं. मग एका शिक्षकापाठोमाग दुसरा शिक्षक. आणि आपल्या बार्शीत कसं असतं, इथं माऊली आहे ना फार सॉफ्ट हार्टेड आहे. बार्शीची जनता आहे ना, आपल्याला मावळ जेवढं माया करते ना तेवढे तुम्हाला बाहेर कुठं करणार नाही. मग त्या हिशोबाने त्यांनी काय केलं, दुकान टाकायचं प्रोत्साहन खरं आम्हाला गिऱ्हाईकाने आणलं. आम्ही सोनार आहेत, मुळात आमचा जन्मच सोनाराचा आहे, मग आम्ही कामं करणार आहे. मग त्यांना गिऱ्हाईक काय म्हणाले, सर तुम्ही इतकं छान काम करता, दुकान का मांडत नाही, लोकांच्यात जाऊन आम्हाला घ्यावा लागतो हा आयटम. ह्या भावंडाचं इतकं दोघांचं चालत होतं. ह्या दोघांचं डिस्कशन झालं की आपण दुकान टाकायचं. 1978ला तो निर्णय त्यांनी घेतला. त्या निर्णयात त्यांचं, माझ्या डॅडींचं असं म्हणणं येतं, म्हणजे दादांचं, की तू जन्मायच्या आधी आम्ही डिसिजन घेतलं. म्हणजे ही खरी गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही धंदा करायचं ठरवलं, आम्ही 1 वर्ष माशा मारल्यात. म्हणजे धंदा टाकल्या कोण घड्याळाचंच दुकान लावलंय का, कोण घड्याळ ऐकायला लागले का असं विचारायला येत होते. सुरुवातीला ही पोझिशन सगळीकडचीच असते, पण सुरुवातीला 1 सर आला, 2 सर आला, 3 सर आले. सरानंतर छोटे ग्राहक म्हणजे आपल्याला शेतकऱ्यासारखे तुम्हाला गिऱ्हाईक कुठंच सापडणार नाहीत. शेतकरी जितकी तुमची विश्वासार्हता जपता येते ना, तितकं शेतकरी लोकांकडनं येते. आणि शेतकऱ्यांचं कसं असतं, जपून पैसे ठेवलेले असतात, कष्टाने असतात फार, एवढं लक्षात घे. आणि तो पैसा असा आपण वेस्ट जाता कामा नये, असं जर हेतू केला तर तो शेतकरी तुम्हाला कुठं जात नाही. बरोबर. शेतकरी तुमच्याकडेच राहणार. आणि मुळात तेच मनात ठेवून त्यांनी ते चालू केलं. सोन्याची तर मुळात त्यांची क्वालिटी हायर लेवलचीच होती. आजपर्यंत त्यांनी कुणाच्या कितीतरी आयटम तुमच्या बाजारात फिरतात, पण कुणाची हिंमत होत नाही की ही हलकं दिलं आहे दादांनी. म्हणजे असं जे सुरुवात, म्हणजे तुला मेंटली सांगायचं म्हणजे ही सगळी पप्पांचीच देण आहे, की आमची नाही. आम्ही काय बॉर्न अप बिझनेसमध्ये आलेलं नाही आहे. मी पप्पांची गोष्ट का सांगतोय तुला, की पप्पांनीच उभा केलं आहे माझ्या, दादांनीच सगळं. हे मला जे गिऱ्हाईक आलं आहे हे मी तर आणलं आहे, पण तुला सुरुवात कोणाची आहे, की माझ्या दादांचीच आहे. पद्मनाभ शिवराय आणवेकर हे गोष्ट जसं प्रत्येक ब्रँड्समध्ये असतं एक व्यक्ती, तसा हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझा डॅड. सगळ्या गोष्टीला सच्च्या मनाने केलेला. आता तुला त्याच्यानंतरची गोष्ट सांगतो, म्हणजे कसं, चोख सोनं बार्शीत पहिली गोष्ट कोणच देत नव्हतं. देत असतील असं कुणावर आपण आरोप करायचा नाही, हा हलका देतोय, हा भारी देतोय. मुळात ज्यावेळेस एक व्यक्ती, आता तुझं घरात लग्न असलं तर तू यायचा आणि मला विचारायचं, सोनं चोख आहे का तुमच्याकडे. मग आम्ही म्हणायचो हो आहेच, तुम्ही एकदाच वापरा. मग आपल्याला त्याच्या पलीकडचा शब्द बोलता येत नसतो, की हे सोनं तुम्ही वापरल्यानंतर बघा. एकदा त्या माणसाने अंगठी घातली की बाजारात ती अंगठीचा फील वापरण्यातच कळून जायचा की हे सोनं आणवेकरांचं आहे. मला असं विचारायचं होतं की आता तुम्ही माझ्या या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील याच्यामध्येच देऊन टाकले, की तुमच्याला या व्यवसायात यायची प्रेरणा आणि तुमचे गुरु आणि मार्गदर्शक कोण आहेत नेमकं. आता तुम्ही दादांबद्दल एवढं बोलताय म्हणजे नक्कीच ते असतील, पण अजून कोणी इतर आहेत का? खरं तर माझे गुरु आहेत ना, स्टार्टअप मला ज्यांनी घडवलंय, गुरु हा प्रश्न जर पडला तर माझी आईच आहे. कारण मला सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, मी शिक्षणात पण चांगलं होतो, असं मी नाही की मी नापास जाणाऱ्यापैकी नव्हतो, म्हणजे ॲव्हरेज. पण मला माझी इच्छा होती की एक आपण जरी शिकलो तर आपल्याला एक इंजिनिअरिंग, डॉक्टर, किंवा मी माझं तुला खरं सांगू का, मी मॉडेलिंगलाच फार मनात होतं माझं पहिलं.
परत म्हणलं नको, हे क्षेत्र आपलं नाहीये. मग मला एक मित्र म्हणला, अरे पायलट तरी बघ. मग ते पण नाही, पायलट जरी व्हायचं म्हटलं तरी इतकं सोपं नव्हतं. मग मी मम्मीला काय म्हणायचो की काहीतरी होईलच ना माणूस, एवढे आपले डॅडी सक्सेसफुल आहेत. मग मला ती काय म्हणायची, तू तसा राहू नकोस, तुझ्यामध्ये वेगळं पण आहे, तू ओळखू शकत नाहीस, पण मी तुझ्यात बघितलंय. म्हणजे तुला एक सांगतो, मी जेव्हा समर्थसारख्या माझ्या मुलाकडे बघून दुकानात आणतो ना, की आई बाप्पाला माहीत असतं आपलं लेकरू किती पैलू पाडणार आहे. बरोबर आहे. हे त्या स्वरूपाचं तिने मला बोललं. आणि त्याच ह्याच्यात काय झालं, मेन म्हणजे त्या काळी माझ्या डॅडला हार्ट अटॅक आला. 97-98ची गोष्ट असेल ऑलमोस्ट. त्यावेळेस मग आम्हाला असा प्रसंग आला की आमचे चुलत्यांनाही आम्ही म्हणजे दुकानदारींनी लावून दिल्यामुळं ते पण विभक्त होत गेले, म्हणजे पुढं गेले समोरच्या जागेत. मग आमचं दुकान सेपरेट झालं, दोघांचे धंदे वेगवेगळे झाल्यामुळे प्रेशर आलं ना की गिऱ्हाईक कसं करायचं. आणि डॅडीचं कसं एकट्या करायचं, म्हणजे आता माझं समर्थ आहे म्हणून मला सगळं शक्य आहे, तसं त्यावेळेस कोणच नाही ना, डॅडी एकट्या करायचं, हार्ट पेशंट. मग त्यावेळेस त्यांनी मला म्हणले की तू काय करणार आता. म्हणलं मला फक्त आधार द्या, 5 वर्षात बघू आपण काय करायचं. म्हणले ठीक आहे, तुझी इच्छा आहे का. हो. मग माझं शिक्षण तर मी कसं आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे, BCom पूर्ण झालं आहे माझं, पण लॉ झालं असतं पण ते राहिलं. ठीक आहे, दादांच्या ह्याच्यात मला काय ते काय करता आलं नाही, तो भाग वेगळा. पण मला आईने मोटिवेशन काय दिलं, ती तू दुकानात आला आहे खरं, पण करणार काय. मग आमची परिस्थिती तुला सांगतो, ज्यावेळेस आम्ही विभक्त होऊन आलो, शेवट आपलं डिवाइड होतं आहे भांडवल. सगळ्यांचंच असतं, सगळ्या घरात असतं ते, एका घरातली सगळी भांडी एकसारखी. तसं माझ्या घरात पण तसंच. मग डॅडींचं पण तेच टेन्शन की आपल्याला भाड्याचं दुकान आहे, आज भावांचं आपण करून दिलं, पुढं काय होणार. मी म्हटलं हे बघ, माझ्यासारखे तुम्ही माझे गुरु आहेत, तुमचे म्हणजे बाबांचं, आमच्या जे डॅडींचं असतं सत्यसाई बाबांवर भरपूर विश्वास, म्हणजे माझ्यावर नसेल, माझ्या भावावर पण नसेल. आता तुम्हाला माझ्या भावाचा परिचय असेल, डॉक्टर आणवेकर, प्रमोद आणवेकर, हे स्किन स्पेशलिस्ट आहेत. पण त्यांच्यावर पण दोघांवर विश्वास नाही, पण तेवढं बाबांच्या म्हणजे भक्तीवर. मग त्यांनीच त्यांना तुम्हाला त्यांच्यावर विश्वासच ना, होऊन जाईल. मग तो काळ 98चा होता आणि त्यावेळेस बाजारात आहे ना कॉम्पिटिशन भयानक होतं, की गिराईक वास्ट प्रकारचं आणि कॉम्पिटिशनला दुकानं भरपूर. आणि त्या गोष्टीत आम्ही त्यावेळेस थोडक्या शब्दात सांगतो, 2000च्या आधी 98लाच माझं मोटिवेट मी ठरवलं की आय हॅव टू टेक द शॉप. पहिलं म्हणजे पहिलं 100 स्क्वेअर फीटमध्ये माझं स्वप्न घडलेलं नाहीये, 100 स्क्वेअर फुटातनं मी बाहेर आलेलो आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्यामुळं त्याच्यानंतरचं ठरलेली गोष्ट म्हणजे कशी की माझ्यात एक तुला एक सांगतो, मी गप्प बसणारा माणूस नाही, ते दिसतंय आम्हाला. मला काही ना काही नवीन लागतं. आज तुझे जनरेशन माझ्यापेक्षा एक 10 वर्षांनी लहान असेल, पण तुमच्या जनरेशनचं शिकतो मी. माझी जनरेशन पाठीमागे असू दे, आय एम ओल्ड विथ यू, पण मला तुझ्या जनरेशनमध्ये काय AI काय यायला लागलं, हे नवीन टेक्नॉलॉजी लागते. आता गेली अनेक दशकांपासून तुम्ही हा व्यवसाय करताय, तर यामध्ये तुम्ही ग्राहकांचा विश्वास नेमका जिंकला कसा, काय त्याच्या मागचं तुमचं मोरल मोटिवेशन आहे की एवढे ग्राहक. खरं प्रेम, गिरायकावर प्रेम. तू माझ्या कुठल्याही गिरायकाला विचारून जा, आजपर्यंत तुला सुधीर उलटून बोललाय का. कुणाची माऊलीचे पैसे नसले, गरीब असली, दादा माझ्याकडे नाही, असू दे पण तू घे. हा जो आपला मन मोकळा स्वभाव, कुठलाही गिरायकाला विचार. आज माझे सगळ्या क्षेत्रात गिरायक आहेत. तू प्रोफेसर लेवल जा किंवा आपल्याला औद्योगिक क्षेत्र असू दे, नाहीतर आपले पॉलिटिशियन्स असू दे, कुठल्याही म्हणजे कुठल्याही क्षेत्रात तू गेला, मी कोणाला टोचून बोलायचा व्यक्तीच नाही. मला मुळात टोचून बोलता येत नाही, मला प्रेमच आवडतं. आणि मी आमच्या डॅडीसारखंच सत्यसाईबाबांचं भक्त झालो, म्हणजे पप्पामुळंच म्हण. कारण त्यांनी मला काय सारखं म्हणत होते की सेवेमध्ये सगळं आहे, धंदासुद्धा सेवेचाच आहे आणि तू बाहेर जे कार्य करतो ते पण सेवेचंच आहे. आता ते हळूहळू तुला कळून जाईल मी सेवा म्हणजे काय सांगतोय. या मागील 64 वर्षांमध्ये तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण असं आला असेल की ज्यावेळेस तुम्हाला वाटलं असेल, स्वतःला प्राऊड करावं की बाबा हा क्षण बघितल्यानंतर की एवढा मोठा धंदा करतोय आपण, आणि ही अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की मी गोष्ट केली
अशी कोणती गोष्ट आहे? खरं तर म्हणजे माझं छोटं दुकान, म्हणजे ते मी स्वतः घेतलं 2000 साली आणि डॅडीला पण त्याच्यात इन्वॉल्व केलं. पहिली त्यांची तयारी नसतेच, कुठल्याच वडिलाची नसते इतका मोठा धंदा पटकन टाकू, नवीन दुकान घेणार. पण त्यांना मोटिवेट करून त्यांनी मदत मला केली त्यावेळेस. आणि तो जो दुकानाचा प्रकार होता 2000 साली मी टाकलेलं, 220 स्क्वेअर फीटचं दुकान 2 मजली पहिलं बांधून घेतलं 2000 साली. ते स्वतः म्हणजे मला असं पाहिजे ह्या हिशोबाने केलं आणि मुळात त्या दुकानापासून सुरुवात आहे माझी. आणि मला आज मी मोठं झालो असेल पण मी ते दुकान कधी विसरणार नाही, कारण मी ते कसं आहे तुला सांगतो, माझ्या कष्टाने बांधलेलं म्हणतो ना आपण, आणि ते पण 5 वर्षाच्या थिंकिंग्समध्ये. 95 सालीपासून धंद्यात होतोच मी, पण कसं असतं माणूस 95 साली म्हणजे मी 9वीला, पण आलाराम गेलाराम, पण तरी पण माझं थिंकिंग तसं नव्हतं. पण मला कसं वाटायचं की आपण इतर दुकानं चालतात, आपली का चालू नाही, अशी जी अपेक्षा माणसाला प्रत्येक असते. तहान म्हण ना, खाण्याची तहान तुला आहे, मला पण आहे तहान, तशी व्यवसायाची तहान कधी बुजत नसते, तहान लागायलाच हवी. तसं ती तहान म्हणजे माझं दुकान आहे. आणि ते मी अजूनपर्यंत तुला सांगतो, मी अजून बंद केलेलं नाही, चालूच आहे. आता आम्ही तुमच्या जाहिरातींमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये आम्ही नेहमी ऐकतो की 100% सोन्याची, शुद्ध सोन्याची खात्री तुम्ही देताय. ती कशी देता? काय म्हणजे काय बघितलं जातं त्याच्यामध्ये? कारण की आता तुमच्याकडे जे ग्राहक येणार आहेत त्याला प्रत्येकाला ती खात्री हवी असते, तर ही कशी देता तुम्ही खात्री नेमकी? ऍक्च्युली कसं आहे, 100% सोनं हे अजून जमिनीतनंच निघायचं. 99,999चं हे तू तर ऐकलेलं असेल, मी पण ऐकलंय. 99-50चं बिस्किट आत्ता तात्पुरतं तरी 23.87% 24 कॅरेट वी आर कॉलिंग दॅम, पण तो प्युरिटीचा भाग झाला. पण आपले प्युअर गिरायकामुळंच हे प्युरिटी सांभाळली. कशी सांगतो तुला, आपण प्युअर पहिल्यापासून देत आलोय आणि ज्यावेळेस गिरायकांचा विश्वास बसायला लागतो ना, प्युअर सोनं कसं तुला सांगतो, जुन्या लोकांना प्युअर गोष्टी शिकवायच्या लागत नाहीत. त्यांनी हातात वेअर केलं म्हणजे घातल्या गोष्टी, तर त्यांची जी रंग बघायची किंवा त्याची तुलना करायची, लोकांची तुला एक स्पेसिफिकेशन सांगतो. प्युअर गोल्ड जर घातलं ना तर केशर रंग राहतो, हा सगळ्यांच्या मनात असतो. म्हणजे बिलवरी अंगठी तू घाल, तर ती बार्शीमध्ये त्यावेळेस कॅरोटोमीटर होतं का? 2000 साली कॅरोटोमीटर कसलं कुठल्याच दुकानात नव्हतं, इव्हन दो ब्रँडेडमध्ये पण नव्हतं. कॅरोटोमीटर 2012 पासून एक्सेस झालेलं आहे, मोस्टली वी नो फ्रॉम दॅट. पण कॅरोटोमीटर नसताना सुद्धा चोख सोनं देणं, त्याच्यात सच्चाई म्हणजे चोख सोनं. लक्षात घे. म्हणजे कसं, ग्राहक हा तुझ्याकडे बघून किंवा माझ्याकडे बघून आलेलं नाही, ते सोनं का पिवळं राहतंय. मला प्रश्न सुद्धा केलेत, भैया काय घातलंय हो, माझं सोनं पिवळं दिसते, शेजारीची म्हणती त्याचं पांढरं दिसतंय. हा जो प्रकार आहे ना, तो तेव्हापासूनचा चालत आलाय. आणि एक गोष्ट लक्षात घे, प्युअर सोनं जे आहे ना, ह्याला कुणाची गवाही द्यायची गरज लागत नाही. गिराईक इज सेल्फ मेड फॉर दॅट थिंग्स. आणि गिराईक इतका हुशार आहे की हा ह्याने मला फसवलंय, म्हणजे मला सांगायची गरज, म्हणजे प्युरिटी ही माझी गिराईकच जास्त लक्षात घे. आता अनेक लोक सोनं खरेदी करतात, अनेक बातम्या प्रकाशित होतात, येतात जातात राहतात, पण जी आपली ग्राहक आहेत, आज हा पॉडकास्ट घेण्याचं कारण एकमेव आहे की लोकांना याच्याबद्दल माहिती झालं पाहिजे. तर लोकांनी काय काळजी घ्यावी सोनं खरेदी करताना? हॉलमार्क किती महत्वाचा आहे सोन्यावरती? आजकाल हॉलमार्क असतो प्रत्येक ठिकाणी, ग्राहक मंचाचे जाहिराती असतील कशामध्ये पण ते सांगितलं जातं. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? मुळात माझं सगळ्यात एक ॲडवाईस महत्त्वाची मी देतो की कुठलाही ग्राहक असू द्या, त्यांनी पहिलं बिल घ्या. बिल महत्वाचं आहे. जीएसटीचं बिल नसलं तर त्या म्हणजे ते सोनं घेऊन तुम्ही उपयोगच होणार नाही. आता लिस्टिंग ऑफ गोल्डमध्ये तुमच्याकडं जे पैसे तुम्ही ऑनलाईन टाकता किंवा कॅश 2 लाखापर्यंत देता, त्याच्या पूर्ततेसाठी मिळत नाही. पण आपलं स्वतःचं गोल्ड आपलं आहे हे पहिलं जाणवायला हवं. तेव्हा कॅश बिल नको, पक्क बिल असायला पाहिजे, जीएसटी इनवॉइस त्याला म्हणायचं. दुसरी गोष्ट, आत्ता हॉलमार्क आपल्याला इंट्रोड्यूस झालेलंच आहे आणि सगळीकडे चांदीवर पण येईल, चांदीवर पण मारणार आहेत, पण आपण आत्तापासूनच आम्ही काळजी घ्यायला लागलो. हॉलमार्क नुसता अंक नाहीये,
अंक असल्यापेक्षा त्याची प्युरिटीचे एक साक्ष आहे. साक्ष कशी असते तुला सांगतो. आज माझा आयटम तुम्ही घेताय, एक तू पेंडन घेतलं, आता तुझं लग्न झालंय का मला माहित नाही ओंकार, पण एक तुला भाग सांगतो की मिसेसला ज्यावेळेस तू पेंडन घेऊन घेतो ना, तेव्हा तिला काय आवड असते माहिती का, माझं पेंडन सगळ्या जगात सुंदर असायला हवं आणि त्याची प्युरिटी सगळ्यात छान असायला हवी. दुसऱ्यांनी नाव ठेवू नये कसलं लाल काळं घातलंय. जेव्हा तुम्ही 916 हा प्रोडक्ट घालता, त्याला हॉलमार्क हा 916चा प्युरिटीचा यायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं 6 डिजिट जे त्याच्यात छापले जातात, छापत नाही त्याला एक हॉलमार्क सेंटर असतं, मेन्शन्ड गव्हर्नमेंट्सनी पॉलिसी राबवल्याप्रमाणे ते सेंटर उभं केलेलं असतं. त्याला एक परमिशन दिली असते की तू हा स्टॉक 6 डिजिटनी मार. त्याचं ॲपसुद्धा आहे. ग्राहकांनी सगळ्यात म्हणजे BSI हॉलमार्कचं सेंटरमधनं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्वतः 6 डिजिट घातल्यानंतर आपली प्युरिटी करेक्ट आहे का हे जाणू शकते. गिराईक तेवढा हुशार पण आहे. आता आपल्याला युट्यूबवरनं काय काय गोष्टी कळतात ती कशी कळणार नाही. म्हणून सर्वात माझं म्हणणं बिल पक्क आणि दुसरी 6 डिजिट हॉलमार्क बघणं. मग ते तुम्ही 18 घ्या, 14 घ्या किंवा 22 घ्या किंवा 24 घ्या, हॉलमार्क इज मस्ट. आणि बिल लक्षात आलं. तर आता तुमच्या दुकानावर लोकांचा विश्वास जो आहे त्याचं नेमकं कारण काय? तुमच्या दुकानात अशा कोणत्या गोष्टी आहेत? कारण अनेक गोष्टी बघितल्या जातात तेव्हा ग्राहक दुसऱ्यांदा येतो. तर अशा काय सेवा तुम्ही देतात ग्राहकांना की ज्याच्यामुळं ग्राहक तुमच्याकडे पुन्हा पुन्हा खरं विश्वास ठेवून सांगू येतात? का, माझ्या वडिलापासून ग्राहकांच्या बद्दल आमचा विश्वास वाढायचं कारण म्हणजे ग्राहकांना आम्ही मनात जाऊन विचारणे की तुझी डिझाईन आम्हाला कशी हवी आहे, आणि तिने डिस्क्राईब केल्यानंतर आम्ही तशी हुबेहूब बनवायला लागलो. आणि ती तयार झाल्यानंतर ती आमची जी बहिणीसारखी असते किंवा आईसारखी आलेली असते आमच्याकडे, तिने जी पसंती दाखवली आणि ती पेंडन तयार झालं, गंटन तयार झालं, हार तयार झाला, कानातलं तयार झालं, आणि तिने जेव्हा ते बाहेर विचारलं की हे डिझाईन मी कुठं बघत नाही आणि ह्या डिझाईनचं काय वैशिष्ट्य आहे, तर सगळ्यात तुला सांगतो आम्ही हाताने बनवतो, स्वतः करतो. किंवा मी आता का करू शकत नाही, माझ्या अंडर आता माझ्या माणसं आहेत. जसं आता एखादा टेलर मोठा झाला तो स्वतः शिवत बसू शकत नाही, पण तो सध्या कटिंग करून देऊ शकतो. दॅट इज द मेन थिंग. आम्ही एखाद्या बंगालाला सांगितलं मला असं काम पाहिजे, हे मी ग्राहकाच्यासाठी नाही, मला असं काम पाहिजे. म्हणजे त्याच्यापासून जे विश्वास बसत गेला ना, त्याच्यापासून जे विश्वास तू म्हणतो कसं का वाढत गेला. प्युरिटी तर आहेच, प्युरिटीच महत्वाची आहे. प्युरिटीशिवाय आम्ही काही दिलेलं नाही गिरायकाला, पण प्युरिटी आहे म्हणून अण्वेकर आहेत. आज तू एकदम बारक्या गोष्टी बघायच्या असेल तर तुम्ही मार्केट फिरा, एक तरी तुम्ही दुकानात 6 फिरले ना तर 3 दुकानात म्हणतील अण्वेकरच्यात घ्या, तुम्हाला क्लिअर देतील. का म्हणतील तर विश्वास आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्वेकर लोक स्वतः बनवणारी, कलाकुसर हाताने करणारी, म्हणजे सोनारच. आता शुद्ध सोनं खरेदी करण्यासाठी जी कस्टमर येतात त्यांना आपल्याला एक संदेश द्यायचा आहे, तर तुम्ही काय संदेश द्याल तो शुद्ध सोनं खरेदी करण्यासाठी? मुळात तर 24 कॅरेटचं बोलणं गेलं तर मी म्हणेल की 99-99चं बिस्किटचे जे बी वेडणी असू द्या, 99-99 म्हणजे हा प्रकार 24 कॅरेटचा क्लेरिफिकेशन होतं. 99-50 हा पण 24 कॅरेटचंच मेन्शनिंग होते, त्याची वेडणी घ्यावी. लोकांनी ती वेडणी पहिली गोष्ट हॉलमार्क आहेत का चेक करावी, आणि त्याच्यात पहिली गोष्ट अण्वेकर जरी शिक्का मारला तरी पुढं 99.50 असायला हवं. प्युरिटी म्हणजे ते किती टक्के दिले. आता 22 कॅरेट तू घेतोय तर त्याच्यावर 91-60, 18 कॅरेट घेतोय तर 75.6%, 14 कॅरेट घेतोय तर त्याची पर्सेंटेज त्याच्यात छापायला हवी. तुला एक गोष्ट सांगतो, बारकीत थोडक्यात सांगतो. माझं पप्पांचं ज्यावेळेस आम्ही केडीएम हा प्रकार आला 94ला, तर पप्पांनी त्यावेळेस शिक्का असा बनवून घेतला होता की त्याच्यावर मेल्टिंग असायचं. PS90, PS916 आणि PS95, PS पूर्ण 99% त्यावेळेस होतं, हॉलमार्किंगचं नव्हतं. म्हणून मला गिरायकाला सांगावं लागलं नाही हे हॉलमार्क आहे, हे असं आहे. ते जे पप्पांनी राबवलं ते कंटिन्युएशनमध्ये आलं हॉलमार्किंग. टक्केवारी यायला लागली ना, त्याच्यावर तुम्हाला मेन्शन करून येतं ना टक्केवारी. हॉलमार्क म्हणजे काय की त्याच्यावर मेन्शन करा तुमचं किती गोल्ड प्युअर आहे, तेच आहे ते. बाकी आपला विश्वास तर आपोआप. आणि ते गिरायकाला कळालं ना की अण्वेकर तर पहिल्यापासूनच मारून देतोय,
हॉलमार्कची सुरुवात व्हायची आधीच आपल्याकडे हॉलमार्क हो, होता. साहजिक आहे ना. आता तू माझ्याकडे 20 वर्षापूर्वी येऊन जर म्हणला सुधीर भाऊ तुम्ही मला PS90 तर पहिलेपासून मारताय, आता 96 मारायला लागले, आता 916 मारायला लागले. पण हॉलमार्किंग गव्हर्नमेंटचं अप्रूव्ड झालं म्हणून मारायला लागले, पण तुम्ही पहिल्यापासून देताय. हे मला गिऱ्हाईक कितीतरी म्हणते, मला सांगायची वेळच आली नाही. उलट आता अन्वेकर अलंकार गृह म्हणलं की रत्नांबद्दल अनेक गोष्टी येतात. आता सध्या सोशल मीडियावर रत्नांबद्दल खूप चर्चा होते. तर मी असं ऐकलं की तुमच्याकडे रत्न भेटतात आणि तुम्ही त्याचं शिक्षण घेतलेलं आहे. तर ते कसं घेतलंय तुम्ही शिक्षण? मुळात शिक्षण म्हणजे शिक्षण नसतं रत्नांसाठी. तुम्हाला तुमचं जे आता गुरु तू म्हणला तसं गुरु लागतो कुठल्याही गोष्टीला. माझ्या पप्पांना खड्यांचं ज्ञान भरपूर होतं. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला तेवढी माणसं मिळणार नाहीत आता शिकायला. आणि त्यांच्याबरोबर जे संच केलेत मी किंवा माझा अभ्यास, मला एक तुला आता सांगितलं होतं मी पूर्वी, मी काय गप्प बसणारा माणूस नाही. त्यांनी मला पुष्कराज दाखवला की त्याची जातच काढून टाकायचो मी. किती आहेत, काय आहेत, किती व्हरायटी येणार, कुठं बँकॉक आहे, कुठं शिलॉन आहे. तशा करत करत मला रस कसा असतो, खडा बघितल्यानंतर मी गप बसत नाही. माझं चॅरिटी कशात जाणार, खडा बघण्यात. मला शिकायचं काय आहे खड्याचं. मग एकदा मला पप्पा म्हणायचे हा खडा बघ. असं बघण्याने जे अनुभव असतो ना, त्याला शिक्षण लागत नाही, ते तुमच्या आपोआप उतरतं. आणि नंतर मग कसं असतं, आपण वाचन करतो. आता बऱ्याचशा गोष्टी कशा, जयपूरचे आमचे व्यापारी यायचे, भाऊ तुम्ही हे पुस्तक वाचा, तुम्हाला ज्ञान येईल. मग ते वाचन आपलं गप बसत नाही ना, वाचन करणारच आपण. हे खडा घातल्यावर काय होणार, गुरुचा खडा कुठला, मंगळाचा कुठला, आणि एक्सपिरियन्स तर येतच राहतात रे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, खड्यांसाठी अंधविश्वास नसावा, सर्वात महत्वाचा पॉइंट सांगितला तुम्ही. आता तुमच्या अनुभवातून सर्वात प्रभावी रत्न कुठलं आहे त्याच्यामधलं? नाही, खरं तर नवरत्नच प्रभावी आहेत. एक तुला सायकोलॉजी सांगतो. ज्या एक आम्ही माझ्याकडे कस्टमर येतात ना, त्यांना मी नवग्रहाचं सुद्धा प्रेफरन्स देतो. पण त्याच्या राशीत तेवढं पोटेन्शियल पाहिजे ना. शनी तुला घालता यावा असं तुझी बॉडी म्हणजे कन्झ्युम करायला पाहिजे. त्याला त्या बॉडीला ते सहन व्हायला हवं. पुष्करात सुद्धा तुला सांगतो, गुरु सगळ्यांचंच चांगलं करतं. गुरु कुणाचं वाईट केलेलं ऐकलंय का तू? नाही. पण गुरु खडा कुठपर्यंत माणसाला सक्सेसफुल करू शकतं ते त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्या राशीत जे कोशाक असतं ना, आता ते कोशाक आपण वाचू शकणार नाही इतक्या लिमिटमध्ये, पण त्या कोशाकमध्ये जे स्थान गुरुचं आहे किंवा कुठं शुक्राचं असतं, चंद्रग्रह स्थान प्रत्येक कोशाकात असतं. पण त्याचं स्टडी लेवल तुमचं हायर पाहिजे. देन यू कॅन कन्सल्ट विथ दॅट कस्टमर्स. आणि माझ्यासाठी आता काय झालंय, मी पत्रिका पूर्वी वाचत होतो, ही खरी गोष्ट आहे. पण मला माझ्या पप्पांनी सांगितलं हे त्याच्यात पडायचं तुझं काम नाहीये, तू ह्याच्यासाठी हायर कर माणसं आणि तू खड्यांचं विश्व वाढव. कारण खड्यांचं परीक्षण करणं महत्वाचं होतं माझ्यासाठी. मला पत्रिका वाचायचं, मी काय आता भडजीसारखं वाचू शकणार नाही किंवा तो माझा व्यवसाय नव्हता. पण मला एक्सपर्ट्सकडनं वाचून घेणं फार आनंदाचे. आता सुद्धा माझ्याकडे एक्सपर्ट्स आहेत. मेन म्हणजे मला खड्याचं सचोटीच वाढवायची, म्हणून मी ते व्यवसाय तुला सांगतो. खड्याचं नाव पण बार्शीत त्याच्यामुळेच झालं. आता मी असं अनेक वेळा ऐकलंय की चुकीचे रत्न घातल्यावर त्याचा परिणाम शरीरावर होतो किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. कोणतरी बोलत असतं, मोठी माणसं बोलत असतात, तेव्हा आमच्या कानावर हे पडतं. तर यामधलं सत्य काय आहे नेमकं? नाही, ही खरी गोष्ट आहे. रत्न तुमच्या पत्रिकेद्वारे तुम्ही घालायला पाहिजे. कुठसूट कुठलाही रत्न उचलून हातात घालणं हे दॅट इज नॉट गुड फॉर दॅट पीपल. आता तुला सांगतो, रत्न हा नवग्रहातनं तयार झालेला प्रकार आहे. पुष्कराज हा कुणी घालावा, कुठल्या राशीने घालावा, एक त्याचे सिम्प्लिसिटी सांगायची म्हणजे तर लिखाण झालेलं असतं त्याचं राशीप्रमाणे. त्या राशीला ते खडे. इवन असं नाही राशीप्रमाणेच घालावं, एकेकाचं बॅकलॉग असतं, काहीतरी त्रास असतो, त्याची कुठं बोलायची क्षमता नसती, कुठं म्हणजे हायलाईट व्हायची सुद्धा एकेकाला. म्हणजे आता तो हुशार आहे पण तो कुठं प्रूव्ह करू शकत नाही. दॅट इज ऑल्सो विथ रत्न. आणि रत्न तुम्हाला सगळं देऊ शकणार नाही. रत्न घातल्यावर तुम्हाला रिझल्ट दे आर गिव्हिंग यू पॉझिटिव्ह थिंग्स. रत्न सगळं आता मी उद्या घालील आणि मला कॅन्सर बरा करायचा शक्य नाही राहता. रत्न हा फक्त तुमच्या अंतर्कर्मातलं जे पॉझिटिव्हनेस बाहेर आणण्यासाठी आहे ते. आणि रत्न असे कोणी घालत नाहीत की माणूस आजारी पडलाय मी घालून बसतो. ठीक आहे, एक आता अनबॅलन्स झाला, बीपीच्या पण आहेत, बीपीसाठी पण एखादी खडा आहे, मोजोनाईट पण वेगवेगळ्या आहेत, परत
हिऱ्याचे परत प्रकार आहेत, पुष्कराचे प्रकार वेगळे. पण महत्वाचा मुद्दा तुला मागाशीच सांगितलंय मी, ह्याला तुम्ही कुठलीही गोष्टीत आहे ना, आपल्याला खड्यासाठी खड्याची जागा आहे ना, त्याची गोपनीयता आहे ना आपल्या पत्रिकेतच ठेवावी. मी तुला खडा दिलेला आहे ना, तो सुद्धा शेजाऱ्याला सांगू नको, लक्षात घे. तेव्हा तो खडा मग फायदा हो करतो. आणि मेन म्हणजे खडा हा जो आहे ना स्वतःपुरता आहे, त्याच्यात तुझं मीन आहे, स्वतः आहे ते. यू आर फेसिंग दॅट स्टोन नॉट फॉर युअर फॅमिली अँड ऑल. तू घातला की तुझ्यासाठी येतो, मग तू कसं चालू करायचं त्याला ते तुझ्यावर डिपेंड आहे. म्हणजे आतली शक्ती स्वतःलाच बाहेर काढावी लागणार आहे. ते हा. खडा तुम्हाला आता एनर्जी तुला जर अभ्यास केला नाही तर तू कसा पास होईल बाबा? ते खड्या घालून पास होणार नाही, पण खडा तुला शक्ती देऊ शकतो. खडा तुझ्या अंतर्कर्मातनं थोडंसं काहीतरी बाहेर आणून ती स्टडी लेवल वाढवलं, त्याचं एक मोटिवेशन मिळतं की आपण पुढे जाऊन काहीतरी मोठं करणार असेल तर अभ्यास करावा लागेल. अभ्यासाशिवाय काही खरं नाही. IAS व्हायचं म्हणलं तर सगळ्यांना अंगठ्या घालूनच फिरला असतात. 3 Idiots पिक्चर बघितलंय का? येस. त्याच्यात आमिर सुद्धा सांगतो हे निकाल के फेक दो, इसमें कुछ नहीं, तुम्हारा ओन सगळ्यात महत्वाचं आहे. रत्न काय करतोय, रत्नाला तुला सांगतो भरपूर प्रकार आहेत, म्हणजे वाटा. आता ह्या ॲस्ट्रोलॉजरचं सगळ्यांचं खरंच असतं, खोटं कोणी सांगणार नाही. त्याचा अभ्यास असतो, माझा अभ्यास असतो, वेगवेगळे सगळ्यांनी अभ्यास केल्याशिवाय कोण सांगत नाही. हा, तो बोंधूचा प्रकार वेगळा, पण ज्याची स्टडी लेवल आहे ना तो करेक्टच सांगतो. पण प्रिस्क्राईब करताना माणूस ओळखू शकत नाही. तुम्ही भोंदूंचं नाव घेतलं म्हणून त्याला जोडून मी एक प्रश्न विचारतो. सध्या अंधविश्वास रत्नांबद्दलचा किंवा चुकीचे गैरसमज पसरवले जातात, त्याबद्दल तुमचं मत काय आहे नेमकं? माझं असं मत आहे त्याला की तुम्ही एक्सपर्ट शिवाय हे खडे घालत जाऊ नका, आणि सराफांचा ह्याच्याशिवाय मार्ग नाही आहे. कारण सराफांनी तुम्हाला रिलेटेड माणसं असतात, आणि ब्रँडेड सराफ प्रत्येकाकडे ज्योतिषी चांगला असतो. तुम्हाला फसवायला सराफ कोण बसलेलंच नाही, त्यामुळे त्यांचा सल्ला घेऊन तरी व्यवस्थित पार करा. आणि भोंदू काय असं म्हणू नकोस. आपल्याला बाहेर जे सांगणारे आहेत ना, आणि कोण खड्याचं विक्री व्हावं म्हणून सांगतं, कोण चांगलं व्हावं म्हणून सांगतं, असं नाही. वाईट व्हावं पण असं कुणाच्या मनात नसतं. पण कुणाचं रिझल्ट असणार ते प्रत्येक गिऱ्हाईक ठरवतं. कसं सांगतो तुला, तू आता मी तुला खडा दिला आणि फारच चांगला झाला तर तू काय करतो, कौतुक करतो. सुधीर भाऊनी ते खडा दिला ना, मला त्या दिवशीपासून बायको चांगली मिळाली. लक्षात घे मी काय म्हणतो. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात पॉझिटिव्ह झालं तर तो, नाहीतर बोंधूच, हा सुधीर बोंधू आहे. म्हणजे तसं खडा खोटा नसतो, तसं माणसंही खोटं नसतात. पण बाहेरचे जे ज्योतिष आहेत, आपण आपले तरी ठरवावं की हा माणूस क्लिअर आहे, हा नाहीये, एवढंच म्हणायचं. आता रत्न खरेदी करताना अनेक जणांकडनं चुका होतात. खरेदी अनेक ठिकाणी असं घडलेलं आहे, पण त्यानंतर तज्ञांकडून कसं घ्यायचं, काय तज्ञांनी सांगितलेलं त्याचे काही नियम पण असतात, असं काय कसं आहे एक्सपर्टी म्हणजे कसं असतात. आता माझा एक पत्रिका बघणारा XYZ असा माणूस आहे, ज्याची PhD झालेली आहे त्याच्यात. ही इज नॉट टेकिंग एनी काइंड ऑफ अ मनी फ्रॉम मी, किंवा मी गिराईक जरी आलं तर त्याला पैसे द्या म्हणत नाही. पण तो पत्रिका वाचल्यानंतर त्याचे कर्म, त्याचे सेवाभावी किती असावं, त्याने पॉझिटिव्हनेस किती लाईफमध्ये असावं, त्याच्या म्हणजे मंगळ कुठं आहे, गुरु कुठं आहे, हे जे स्थान म्हणतो ना, आता कोशाक मगासारखेच ते वाचन करून तो सांगतो. पण मुळात तुम्हाला एक सांगतो मी, एक्सपर्टी म्हणजे साधे नसावे. एक्सपर्टीज आर फ्रॉम PhD लेवल्स. आणि बरेचसे ज्योतिषी शाळा आहेत, तिथं चांगले चांगले ज्योतिषी घडून आलेले आहेत, आणि आपल्या बार्शीत सुद्धा आहेत, असं नाही आहे. बार्शीत आहेत, पुण्यात आहेत. तुम्ही कुठल्याही एक्सपर्टीचा सल्ला घेऊनच आमच्याकडे यायचा, आणि माझ्या सल्ल्याने खडा, तुझ्या सल्ल्याने खडा नको. एक्सपर्टी म्हणजे तुला लक्षात आलं का, ज्योतिष हा कसा आहे खेळ. ॲस्ट्रोलॉजर्स म्हणजे कसं असतं, त्यांचा अभ्यास असतो, अभ्यासाशिवाय काही ते बोलू शकत नाहीत. आणि मुळात ॲस्ट्रोलॉजर खोटं सांगू शकतो तितकं खरंही सांगू शकतो, एवढं लक्षात घे. त्या माणसाला एवढं ठरवता येत नाही तू उद्या कधी मरणार आहेस, किंवा उद्या तुझी कुठं मोठी काहीतरी गोष्ट होणार आहे, असं सांगू शकत नाही. ते तुम्हाला रत्नांनी काय सांगतात, हा खडा घाला पॉझिटिव्ह होईल, आणि ह्या रत्न घातल्यानंतर हे दिवस पाळा, किंवा हे शुक्रवार करा, मंगळवार करा. हा त्यांचं एक सिग्निफिकन्स टॉकिंग असतं.
ते तुम्ही पालन केलं व्यवस्थित, त्याचे तर अनुचार केलं, खडा देणाऱ्याचं काही काम नाही याच्यात. मुळात कोण आहे? एक्सपर्टीने त्याला सांगितलं, आम्ही खडा त्याला दिला. हा महत्वाचा मुद्दा आहे. तुला सांगण्याचे मला उद्देश एवढंच आहे की तुम्ही खडा घेताना आपली पत्रिका खरी आणावी, मस्ट. आपली तयार केलेली नसावी, जन्मजात वेळ करेक्ट असावी, म्हणजे जन्मजात त्यातले व्यास बीस सगळे करेक्ट असायला हवे, आणि मग एक्सपर्टी तुम्हाला तो खडा परफेक्ट देतो. असं नाही की लाभणारच नाही, लाभेलच. आता रत्नांबद्दल तुम्ही खूप चांगली आणि म्हणजे अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. इव्हन तुम्ही आता एवढा मोठा व्यवसाय करताय तरी ती 3 डेट्सचं उदाहरण देऊन तुम्ही सांगितलंय की कसं त्याला हे केलं पाहिजे. म्हणजे हीच तुमची प्युअरिटी आहे. पण तरी पण मला असं विचारावं वाटतं की तुमच्या अन्वेकर अलंकार गृहाची खासियत काय तुमच्या दुकानाची नेमकी? म्हणजे तुला गोल्डच्या बद्दल मी सांगू का? एव्हरी इच अँड एव्हरी थिंग, म्हणजे कोणतीही गोष्ट असली तर त्याबद्दल सांगा की जी सगळ्या दुकानाची खासियत काय आहे तुमच्या? आमचे जी खासियत आहे ना, हे आमचा अरोमा आहे. अरोमा तुला आता लक्षात आलं, इंग्लिश शब्द आहे हा. अरोमा म्हणजे कसं असतं तुला सांगतो. आत आल्यानंतर मालकाचा चेहरा सदा हसलेला असावा, आणि मालक आल्यानंतर माझी माऊली गरीब असो श्रीमंत असो कोणी येऊ, तिला भाव एकच. लहान बाळ येऊ एकच. माझं त्याच्यासाठी वेगळं, ह्याच्यासाठी वेगळं कंपॅरिझन नसलं ना तर धंद्यात तुला जीत म्हणजे जीतच आहे. तुम्ही भाव करत गेले ना, हा आलाय खिशातनं काढून दे, हा वरच्या खिशातनं, तसं नसायला हवं. सगळे एकसारखे. त्यामुळं आमचा ग्राहक वर्ग आहे ना, तो त्याच प्रेमाचा आहे. आता तू कितीही म्हणलं ना काय यावं, उद्या सुधीर जर गावाला चालला असेल, तुला एक छोटी गोष्ट आहे, तू समर्थला विचार, एवढं झालं सेशन, की काय होतंय. दुकान जे आमचं 10% गिराईक, समजा आज 100% गिराईक भरलेलं असतं, 60% ऑफ गिराईक विचारतात सुधीर मला कुठं आहे. फक्त कशासाठी की ग्राहकाला आम्ही पोचतो. आता ह्याला मी तेच शिकवतोय समर्थला. धंदा वाढ करायची गरज नाही, गिराईक वाढ करायची गरज आहे. गिरायकाला प्रेम दे. गिराईक आज ओंकार दुकानी आला तर ओंकारचे सगळी फॅमिली कशी येईल. ओंकारला प्युरिटी काय सांगायची गरज नाही, ओंकार तुझी प्युरिटी सांगावी असं तू सांग. आपल्याला 2 पैसे कुणाला खाऊ घालायचे नाहीयेत. महत्वाचं ग्राहकांचं प्रेम. प्युरिटी तुला सांगतो चालून पळून येते, कारण आपण कणाला आजपर्यंत फसवलेलंच नाही, तर त्याच्यात काय दोषच नाही ना. आज मला सांग, सगळी कलिंगड आपण घेऊन विकायला बसलो, एक व्यापारी आहे, त्याला माहिती आहे हे कलिंगड फोडल्यावर लालच आहे, पण उधळत अंगावर टाकत तर कलिंगड विकलेला कधीच विकत जात नाही. माऊली ही कलिंगड न्या, कापा, खावा. ती त्याच्यात थंड जर पडलेलं असतं ना, तसंच गोडचं पण आहे. घातल्यानंतर हार घातल्यानंतर ती सांगते तुला. याचा अनुभव मला देखील आलेला आहे. कालच्याच मी इथं बसलेलो होतो समर्थ, आणि मी आमची चर्चा चालू असताना 2 नवरा बायको आलेले होते. तुमच्याकडे पेंडन दिलं, तुम्ही त्यांना एक समजून सांगितल्यानंतर त्यांनी आणखी खरेदी केली. म्हणजे ती तुम्ही जी खासियत सांगितली की मालक कुठे आहेत हे त्यांनी आलेलं विचारलं होतं, तुम्ही आतमध्ये होतात. मग तेच आता ते आई आणि मुलगा होता, हो, एक लहान बाळ होतं. हो. आता योग्य आणि पारदर्शक गोल्ड प्युरिटीने कसं देतात तुम्ही? त्याच्यासाठी चेक करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे का? आहेत त्या गोष्टी आता फार सहज आणि सोप्या झाल्यात. त्याला कॅरेटोमीटर असतात. माझ्या मुलाने पण तो व्हिडिओ टाकला होता मध्ये. कॅरेटोमीटर म्हणजे काय की तुम्हाला त्यातले किती मिक्सिंगचे प्रकार काय सगळं दाखवू शकतं. झिंक असू, केडियम असू. कॅरेटोफिकेशन म्हणजे तुमच्या सोन्याची पात्रता किती टक्क्याची, ना की तो कुणाला एखाद्या सरापाला खाली करा वर करा ह्याच्यासाठी नाहीये. ग्राहकांनी काय सोनं नेलंय त्याची पात्रता कळण्यासाठी. आणि तो अजून एक तुला मुद्दा सांगतो. ग्राहकांनी प्युरिटी जरी कळाली तर आता माझ्या दुकानातनं घेतलं, 92% मिळालं त्याला, त्याच्यात आनंद आहे. पण 80% मिळाल्यानंतर ग्राहकाचा पूर्ण जो घ्यायचा एक्सप्रेशन असतं ना तोंडावर, मी फारचदा बघितलं, अरे मी 92 म्हणून घेतलं होतं, 80 दिलं. कधी कसा प्रकार होतो तुला सांगतो. ज्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स नसतो, दुसऱ्याच्या दुकानातनं आपण वस्तू आणून देतो आणि ती पुढं सरकवतो, त्याला म्हणायचं होलसेलवाल्याकडनं आणणं तुला देणार. मेकिंगमधनं करता येत नाही असं.
मेकिंग करायचं असेल तर त्याच्यात नाव कोरलेलं असतं त्या गोष्टीला. म्हणून मी माझा एक सल्ला आहे बघ, आता ते पोचतोय का नाही तो लांब गोष्ट आहे, पण ग्राहकाने आहे ना वस्तू जेव्हा आपल्याकडनं घेतो, हे गिरायकापेक्षा मालकानेच त्याला सांगितलेलं असतं की बनवलेली आहे, आयती आणलेली आहे. ह्याच्यात फरक बघ काय आहे. बनवलेली आहे म्हणजे मेक टू, आता थोडक्यात आपले मोदी साहेबांनी काय सांगितलं, मेड इन इंडिया. तसंच आमचं ज्वेलरी तशीच आहे, मेड इन आणि इंडिया म्हणजे आम्ही आणवेकर, आणि आहे तर आणणं म्हणजे बाहेर एक्सपोर्ट करणं म्हणजे माहीत. त्याची क्वालिटी थोडंसं मिसबॅच होते आणि ते कॅरेटोमीटर दाखवतं, आणि त्याच्यामुळे सरळ सोपं झालंय ना. माझं काय म्हणायचं की आज शिकलेले आहेत म्हणून तुम्ही सांगतात रे, पण तुम्हाला शेतकऱ्याला काय माहिती आहे का ही गोष्ट कॅरेटोमीटर. तरी आम्ही एक नवीन आता चालू केलंय, तुला एक लक्षात घे, ते वाढव त्याची गोष्ट, ती तुझ्याकडनं शक्य होईल, माझ्याकडनं नाही. कारण मी किती फार तर 10 शेतकऱ्यांना भेटणार किंवा 20 शेतकऱ्यांना, पण आम्ही मुळात शेतकऱ्यांना आता कॅरेटोमीटर नेऊन दाखवायला लागलोय. हे बोट ठेव दादा, इथं प्युरिटी आहे. तिला माऊलीला कॉम्प्युटर कळत नसेल तरी टक्केवारी जर वाचता येते, असा कोण आता राहिलेला नाही बाबा, ते आकडे वाचत नाही. त्यामुळे आम्ही त्याला, आता मी त्याला काय म्हटलं, ही माऊली आली किंवा हा शेतकरी बाबा माझा बंधू आला, त्याला सरळ आत घेऊन जा, कॅरेटोमीटर दाखव, पण स्लिप देऊ नकोस. कारण दुसऱ्याच्या दुकानातलं दाखवायचं नसतं, किंवा कॅरेटोमीटर हे आपल्यासाठी आहे, आपलं फसवणूक म्हणून ते गिरायकाची पण होऊ नये. कॅरेटोमीटर म्हणजे कसं भांडणं टंटेसाठी नाही आहे, गिरायकासाठी फक्त शुद्धता तपासण्यासाठी आहे. आणि ती तुला 20 वर्षाखाली होती का? तू कुणासाठी येत होता? सुधीर शुद्धता सांगणार आणि मी घेऊन जाणार. बरोबर. आता तुम्हाला इतकं इझी गोईंग मध्ये, आणि ह्याच्यापेक्षा एक महत्वाचं अजून तुला सांगतो, कॅरेटोमीटर तर लांब राहिलं, कॅरेटोमीटर लाईट गेली समज, बंद आहे सगळी लाईट, तुम्हाला प्युरिटी सांगायची, कोण सांगणार? त्यासाठी काय? त्यासाठी सराफच पाहिजे दादा. आणि दर्दी जुना कस कळायला हवा. कस म्हणजे कसोटी, कसोटीवर ज्यावेळेस घासता तेव्हा प्युरिटी कळती. इमॅजिन कर, आमचे दादा असे नुसतं घासून सांगायचे हे 92 आहे, बिंदास्त घे, आणि आम्ही दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस टंच काढायचो त्याचा प्युरिटी चेक, तर 91 70 सुद्धा निघत नव्हतं. म्हणजे विचार कर, ते बरं आहे का ते बरं. आणि त्याच्याकडे आम्ही शिकलेलो आहे. मी बरेच द्यायला सांगतो सोनं घेताना, हा सुद्धा विचारत असतो समर्थ, डॅडी तुला वाटतंय का हे 75%? ज्यावेळेस येतं तो स्वतः म्हणतो आलं आहे. म्हणजे हेच महत्वाचं. आता भविष्यामध्ये आणवेकर अलंकार गृहाच्या नवीन शाखा उघडण्याचा तुम्ही विचार करताय का? मोठ्या ब्रँड सोबत तुमची स्पर्धा कशी करत आहात आता सध्या? कारण की अनेक ब्रँड आहेत, अनेक गोष्टी असतात, मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीच्या जाहिराती असतात, अनेक, म्हणजे हे जग अफाट आहे. पण यामध्ये तुमची स्पर्धा तुम्ही कशी टिकवून आहात, आणि तुम्ही नवीन शाखा ओपन करताय का बार्शी सोडून इतर मला इतर एकच ठिकाणी? सांगायचंय, माझ्या क्षेत्रात मी कॉम्पिटिशन मध्ये उतरतो, पण मी कॉम्पिटिशन करत नाही. आणि मला माझ्या फोकसने दुकान वाढवायचं आहे, ब्रँडिंगच्या नाही. कोणी काही ॲडव्हर्टाईज केली ती त्याच्या शोरूमसाठी आहे किंवा त्याच्या व्यवसायासाठी आहे. माझ्या व्यवसायाच्या आहेत ना स्ट्रॅटेजी वेगळ्या आहेत. मला हळूहळू जग जिंकायचं. म्हणजे घाई गडबडीत केलेली गोष्ट आहे ना टिकत नाही. भलेही मी आता वयाचे 48व्या वर्षी आहे, 60 वयापर्यंत माझे 5च शॉप होऊ दे, पण 5 सोन्यासारखे चमकायला पाहिजे. तेव्हा ते माझं, आत्ता मी समर्थला सुद्धा सांगतोय, आपण व्यवसाय वाढवायचा आहे, पण विश्वासार्हता फार मोठी वाढवायची, जेणेकरून कुलपापाशी येऊन बसायला हवी. आणि ते शक्य कधी होतंच तुला सांगतो, आपलं नाव तितकं मोठं असायला हवं. आणि माझं तुला सांगतो, 10 वर्ष ते 12 वर्षाचा पिरियड जाऊ दे, 15 वर्षाचा जाऊ दे, पण ब्रँडिंग वाढवणार, शोरूम्स वाढवणार. मला कॉम्पिटिशन करायला आवडत नाही. आता आपल्या दुकानात आजूबाजूला पण शोरूम्स भरपूर झालेत. एक मला वाटतं 2000 साली मी जेव्हा शोरूम लावलं होतं, हार्डली 10 शोरूम्स होते. एव्हरी वन इज डुईंग सोनारकी. पण आत्ता 200 सराफ आहेत बार्शीत. मुळात लिखित 200 नाही आहेत, 200 सराफ आहेत. पण 200 सराफामध्ये वेल फर्निश्ड दुकान किती आहे? 10 ते 15, बोटावर मोजण्यासारखे. येस. पण आपल्याला त्यांच्याशी कॉम्पिटिशन करण्यापेक्षा ते काय वेगळं करतात ह्याच्यात जाणून आपण नवीन काय देऊ शकतो. आणि मुळात ग्राहक, माझं एकच आहे रे बाबा,
ओनली फोकस ऑन माय कस्टमर्स. आय डोंट वॉन्ट एनी वन. माझा देवता म्हणजे ग्राहक. त्याचा काय त्रास होता कामा नये. त्याला काय, हां, त्याला मी कितीपर्यंत स्वस्तात देऊ शकतो ती वस्तू तिथपर्यंत देईन, पण त्याच्या पलीकडे जाऊन फसवणूक करायची ही तर मुळात आमच्यात येणारही नाही. आणि माझ्या तुला लिहून देतो की माझं समर्थ सुद्धा नाही करणार, कारण मला समर्थवर तेवढा विश्वास असल्याशिवाय त्याला ओढलेलं नाही मी. आणि माझं एक गिरणीमध्ये आहे ना, गहू एकसारखे टाकावं लागतात, तेव्हा ते पीठ बरोबर निघतं आणि ती चपाती खातो बरोबर. तसंच आमचं तयारी आहे. आम्ही ग्राहक. पुढच्या 10 वर्षांमध्ये तुम्ही काय धोरण ठेवलंय की बाबा अन्वेकर अलंकार गृह जे आहे ते कोणत्या उंचीवर असेल, काय असेल? आता जसं तुम्ही सांगितलं की माझे 5 शॉप असतील, 10 शॉप असतील, या रिलेटेड काय धोरणं आहेत? ग्राहकांसाठी विशेष काय गोष्टी असणार आहेत? आम्हाला असं म्हणावं लागेल, माझ्या जे ग्राहक देवता आहे, माझे गुरुवर्य आहेत, त्यांच्या आशीर्वादाने जरी आपल्याला 10 काय 20 काय 30 काय शोरूम करायचे नाहीत, पण विश्वास किती मोठा होईल, सुधीर नाव किती मोठं राहील. शोरूम करतीलच हो, आमचे मुलं करतील, मी करतील. आपला अन्वेकर परिवार आता आलाय, ह्याच्यात आलाय म्हणजे आम्ही आता ते जग तसं पाहायलाच आलोय, कॉर्पोरेटच बघायला आलोय. पण मला त्या कॉर्पोरेटमध्ये एकच सांगायचं की विश्वास जगणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विश्वासाशिवाय काहीच नाही, सचोटीशिवाय काहीच नाही, कसोटीशिवाय. कसोटी सर्वात, आमच्या धंद्यात कसोटी नसली ना तुझ्या हातात तर तुला सराफ म्हणत नाहीत. आमच्या धंद्यात तुला सांगतो, कसोटी जर असेल तुमच्या हातात, दॅट्स म्हणजे त्या माणसालाच तुम्ही सोनार म्हणू शकता. कसोटी नाही म्हणल्यावर तो सोनार नाहीये. त्यामुळं कसोटी सर्वात महत्वाची. तुमच्या व्यवसायाबद्दल इतक्या साऱ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही, तर तुमच्या व्यवसायाची मुख्य 3 मूल्य काय आहेत आणि कोणते 3 असे शब्द आहेत की त्यामध्ये तुमचं दुकानाचं वर्णन तुम्ही कराल? मेन म्हणजे माझ्या दुकानात तुला मी पहिल्या शाळेपासून सांगतोय, प्रेम सगळ्यात महत्वाचं. पहिली गोष्ट, सच्चाईने सगळं आपल्याला जेवढं गिरायकाला देता यावं, म्हणजे त्याला सचोटी म्हण. आणि मेन आमचा अजून एक उद्देश आहे, आम्ही दुकानं टाकतो हे ग्राहकासाठी तर आहेच, पण ग्राहकांचे जे मूल्य आहे घेतलेलं ते वाढ व्हावं. ग्राहकाने 10 रुपयाची गोष्ट घेतली ती ₹1,00,000 व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही ही इच्छा ठेवता ना, तो तुमचा बेंचमार्क फार हाय लेवलला असतो. लक्षात घे मी काय म्हणतो, कधीही लक्षात घे. गिरायकाचं चांगलं व्हावं, गिरायक मोठं व्हावं, गिरायक करोडपती व्हावं. गिरायक करोडपती झाले की आपल्याला लाख आणून देईल, अशी जर इच्छा असेल ना तर तो धंदा वाढत जातो. आणि तुम्ही मनातनं मोठे असाल तर त्याला काय सांगायची गरज नाही. तू तर त्याच्यातला रसरसलातला माणूस आहे. आता तुम्ही सांगितलं की अनेक लोक येतात, प्रत्येक हा श्रीमंतचा असेल किंवा त्याच्याकडे गडगंज पैसाच असेल असं नाही. काही लोकांना कठीण प्रसंग पण येतात किंवा काही अडचणी असतात, पण त्यांना मुलाचं लग्न करायचं असतं किंवा काही असतील, कारण की ती आज एक गोष्ट माणसाची खूप अभिमानाची किंवा त्याच्या हृदयाशी जोडलेली असते. लग्न म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीत भारतामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. तर असे कोणते एखादा कठीण प्रसंग ज्यामध्ये तुम्ही मदत केली, असा एखादा अनुभव असेल तर सांगा आम्हाला. तुला एक सांगतो, जवळपास 2015-16ची गोष्ट आहे. आता मी त्या ग्राहकाचं नाव सांगू शकत नाही, कारण तो भागच नाहीये. ते जोडपं आलं आणि मला जोडपं त्यावेळेस, मी खरं तर माझ्या डॅडीमुळं मी पत्रिका वाचायचंही बंद करून टाकले होते आणि मला डॅडी सुद्धा वाचू देत नव्हतं, मग बसायचे बाजूला. मग त्या ग्राहकास मी म्हटलं, काय झालं काका, काय म्हणजे प्रॉब्लेम? मग मला त्याने सरांनी साईडला घेऊन गेले. म्हणले, एक सगळं आहे माझ्याकडं, मुलीचं लग्न जमत नाही. ठीक आहे म्हटलं, तुम्ही म्हणजे आता हा मी पत्रिका त्याची बघितली नाही, काही नाही. मुलीला मी लहानपणापासून म्हणजे माझ्या एवढीच आहे ना ती, मी त्यावेळेस दुकाने बसवत होतो माझ्या एवढीच, मुलीचं वय पण माझ्या एवढंच. मग काका ही पुष्कराज घालून टाका म्हटलं, सहज म्हटलं, म्हणजे तोंडात ना आलं. आता त्यात गुड सायन्स असणार ना काहीतरी, आणि तो पुष्कराज तिने घातला. काय मनात त्या दिवशी आलं काय माहीत. मी म्हटलं, काका तुम्ही एक काम करा, पुष्कराज घातल्यानंतर फक्त मला एक 6 महिने तिचं काय म्हणजे अप्स अँड डाऊट्स सांगायला लागतील ना, काय लावत नसलं तर काढून टाकू आपण.
3 दिवसांनी फोन आला, सुधीर तिचं लग्न जमलंय. इतका खुश, इतका आनंद मी आजपर्यंत ग्राहकाचं सारखं येतात पण बघितलं नाही. त्याचं जे एक्सप्रेशन होतं ना, की तू खडा दिलाय का काय दिलाय मला माहित नाही म्हणलं, मला नाहीच ते बघायचं, पण माझ्या मुलीचं लग्न जमलं आणि 30व्या वर्षी जमलंय म्हणला. तो जो आनंद असतो ना, आणि तो ब्लाइंड असतो. हे पत्रिका बघून तर केलेलं नाही, सहज मला डॅडी सुद्धा म्हणलं तुला काय कळालं बी नाही, तू पुष्कराज देऊन टाकला. मला असं वाटलं म्हणलं देऊन टाकावं त्या पोरीचं काहीतरी कल्याण होईल. पण तुला एक सांगतो, त्या 3 महिन्यांनी त्याचं जे 3 दिवसांनी जे लग्न जमलं, तर त्यांच्याकडे 21 दिवसाचे पूर्ण स्पॅनमध्ये लग्न करण्याची तयारी नव्हती. मी त्याला म्हणलं तुला सोनं लागलं तर मी देतो, पण करायचं. आणि ते सरांनी केलं. आणि केल्यानंतर आता त्याची नातवंडे येतात, नातू सुद्धा तुझ्या एवढा आहे आता त्याचा. आणि तो आजोबा त्याला सांगतो की ती तुम्हाला खरं सांगू का, हिची जी सुरुवात झाली दुकानात आल्यापासून, आणि त्यावेळेस मी त्या गिरायकाला ओळखत नव्हतो. त्यांनी 2दाच हार्डली माझ्याकडे सोनं घेतलं असेल, पण एक त्याला वाटलं सुधीर भाऊला जरा सांगू का, म्हणून त्यांनी सांगितलं. हा माझा एक चांगला प्रसंग आहे. मग असे बरेचसे आहेत, पण तो एक मी आठवणी ठेवल्यासारखा. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देताना यांनी एक गोष्ट सांगितली की त्यांची नातवंडे येत आहेत. काय तुमची भावना काय असते की जेव्हा एक वडील येतात, त्याचा मुलगा येतो, आणि आता ते त्यांच्या नातवासाठी म्हणजे 3 पिढ्या तुमच्याकडे येत आहेत, तर काय तुमच्या मनात काय भावना येते की बाबा हे आलेत, म्हणजे तो आनंद वेगळा असेल ना. तो आनंद म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगू का, गुलाबाचं झाड दादांनी लावलं, कळ्या गिरायकांनी आणल्या आणि फुल आम्ही तयार केलं. फुलाचा सुगंध सगळीकडे पसरला आणि माझे गिरायक तेच आहेत माझ्यासाठी. मग ते नातवंड येऊ, त्याची आई येऊ, त्याची मावशी येऊ, ते आपल्याला कसं इथं भरून जातील ह्याच्यात जास्त करून माझं लक्ष असतं. आणि आनंद कसा असतो माहिती आहे का, त्या व्यक्तीने तुमचं एक्सप्रेशन बाहेर टाकलं, तू सोनं अगं कुठंच घेऊ नको, बिनधास्त तुझं त्याच्यात जा आणि घेऊन टाक. हां, मला एक तुला अजून एक सांगायचं, मला महागाडं म्हणलं जातं. माझ्या गिरायकाचं एक नाव आहे माझ्यासाठी, महागाडा आहे हा. पण त्यात महागाडा नाही आहे, प्रेम आहे. कसं तुला सांगतो, मी ओव्हर द कॉस्ट बाजारापेक्षा माझी मजुरी थोडीशी जास्त आहे, मी मान्य करतो. पण मला तुला सांगतो, त्या गिरायकाला देण्यासाठी ते खर्च करावं लागतं, तेव्हा तो प्रकार मला त्यांना देता येतो. हे गिरायकाला पण माहीत आहे. पण मुळात तुला एक सांगतो, ज्यावेळेस ती वस्तू बनती ना, त्याला मेहनत असते. कारागिरांनी काही गोष्टी करताना मेहनत असते. असं नाही की उद्या उठसूट वस्तू तयार झाल्या, पण आपल्याला जेवढं देता येईल प्युरिटी, तेवढी त्यात कंडक्ट करण्यासाठी पण मेहनत आहे ना. आणि थोडंसं पैसे घेतले म्हणून आज तुला मी सांगितलं, ओंकार मला 10 रुपये जास्त दे दादा, तू प्रेमाने देशील, चोरून 10 रुपये टाक बरं त्याच्यात, म्हणजे चांदी टाक, तांबं टाक, नाही ते तू काय म्हणणार, ऍक्सेप्टेबलच नाही, ऍक्सेप्टेबल नाही. तेच तू काय म्हणणार, तो मागून घेतो, महागाडा आहे रे बाबा. पण महागाडा नाही आहे तो प्रकार. त्याच्यात तुम्हाला सच्चाई कशी आहे सांगतो. तुला सांगून दिलेत बरं, मला एक 5-10 रुपये जास्त आहे त्याच्यापेक्षा, पण तुला वस्तू करेक्ट मिळेल. आज ब्रँड्स कशाला चालतात मग, मर्सिडीजची गाडी मारुती गाडी कम्पेअर करता का तुम्ही. मारुतीचं दार लावल्यावर खाड दिशी आवाज येतो, आणि ज्यावेळेस मारुतीचं सोडून बेंचचं तुम्ही दार लावताना धक्का आवाज येतो. त्या दोघात क्लिअरिफिकेशन आहेत ना तेवढे. त्यांनी तिथं पैसे कॉस्ट तेवढी घेतली, मर्सिडीजनी तुझ्याकडे तेवढी घेतली. ॲज इट इज फॉर्मिंग पण तसंच आहे. त्यामुळं मला गिरायकाला एकच सल्ला द्यायचा आहे, बघ, कुठंही सोनं घ्या तुम्ही पारखून आणि विश्वासाच्या ठिकाणीच घ्या. उठसूट कुठल्याही ब्रँड्समध्ये वगैरे जाण्यापेक्षा, म्हणण्यापेक्षा आपल्या गावात जे ब्रँड्स आहेत त्याला मोठं करा ना. तुझं म्हणणं काय ह्या गोष्टीसाठी. आज तू एक पत्रकारिता करतो, मीच तुला क्वेश्चन करतो की आपला गावातला ब्रँड मोठा व्हायला हवा का इतर गावातले आलेले मोठे व्हावे. नाही, आम्ही तर ह्या गोष्टीवर जेव्हा म्हणजे सांगतो, जेव्हा एखादी गोष्ट सांगतो की प्रत्येक ठिकाणी आपल्या गावातला माणूस मोठा झाला पाहिजे, आपल्या गावातलं अर्थकारण चांगलं चाललं पाहिजे, सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्या परिस्थिती आपल्या गावातल्या चांगल्या असल्या पाहिजेत. का पुणे मुंबईच
मध्ये आपल्या मुलांना जावं लागतं. बार्शी सुधारली पाहिजे, बार्शीमध्ये तेवढे पैसे ती अर्थकारण बार्शीतच चाललं पाहिजे. ह्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या मीडियाच्या मार्फत असेल, आमच्या टीमच्या मार्फत असेल, आम्ही नेहमी प्रयत्न करतो की काही चांगलं दाखवता येतील, बार्शी कशी वेगळ्या प्रकारे दाखवता येईल. आता आमच्याच टीम मधले जे आहेत, बार्शीवाला पेज आहे ऋषिकेशचं, तर तो वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवतो ना. मग मी आमचं इंटेन्शनच ते आहे की बार्शीमध्ये चांगलं काय आहे ते दाखवलं गेलं पाहिजे. तरी तुम्ही तुमच्या उत्तराचं म्हणजे तुम्ही जो मला प्रश्न केलाय त्याचं उत्तर हेच आहे की आपला माणूस वाढला पाहिजे, आपल्या गोष्टी वाढल्या पाहिजेत. हेच मला म्हणायचं की आपला बार्शीत आपला माणूस मोठा व्हायला. बाहेरचे आता एखादं कपड्याचं दालन येतं, एखादं ज्वेलरीचं येतं, एखादं गाडीचं येईल, ठीक आहे. पण आपल्या गावाला आपल्या माणसाला जपलं ना तर प्युरिटीचा पण तेवढाच विश्वास देता येतो. कारण मी तुझा चेहरा रोज बघत असतो, बाहेरवाला तुला बघू शकत नाही किंवा ओंकारला ओळखत नाही, तेव्हा मी तेवढा ओळखतो तेवढा तो ओळखू शकत नाही. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली आता ते तुझं म्हणणं आता बघ, आता माझं एक्सपांड झालं. मी समजा एक करमाळ्यात दुकान टाकलं किंवा पुण्यात टाकलं, पण तिथं पोचण्यासाठी सुद्धा तुला सांगतो मेहनत करायची बरं का. तिथली लोक सुद्धा आपसात घ्यायला हवी ना. तुम्ही तिथं गेल्यानंतर सुद्धा मालकं पोचायला हवी, नुसतं दुकानं पोचून उपयोग नाही. त्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे, बार्शीत जिंकावं लागतं. तुम्ही जे आता उदाहरण दिलं की बाबा बाहेर पोचायचंय, तर तिथल्या माणसाला जर तुम्ही खरं दिलं आणि जे ओरिजिनल सोन आहे आणि तिथले लोक इन्व्हॉल्व असतील तर ते तिथंच मोठं होतंय ना. बार्शीतला माणूस त्यात असला म्हणून असं नाहीये. आता आपल्या इथं बाहेरच्या परदेशातनं गाड्या येतात त्या आपण खरेदी करतो, पण त्याचा मालक इथला आहे ना, तो पैसा आपल्या बार्शीतच फिरतोय ना. हेच म्हणतोय ना की ब्रँडिंग तुमचं स्वतःचं असावं, लोकांचं नसावं. स्वतःचं ब्रँडिंग असतं ना, त्याचं अकोमोडेशन पण चांगलं असतं. तू अभ्यास कर त्या गोष्टीचा. बाहेरनं कुठलीही गोष्ट आली ना तर ती व्हिज्युलाइज लवकर होत नाही, पण जेवढी गावातली लोक व्हिज्युलाइज करून देऊ शकतात तेवढे आपले लोकांना. आता बघ, मी आता हा पॅड आणला, इथं पारशीत बनवला आणि हे पुण्यावरून आणला, बरोबर. पण पुण्याच्या लोकांना इंटेन्शन जास्त जातील. पण हा पॅड कधी 2 लोकांनी वापरून चांगला वाटला, ह्याच्यात मला अजिबात खड्डा पडला नाही, काय नाही, मग तो लोकांचा ब्रँड तयार होईल. आणि ही शुड बी कॉल्ड फॉर पुणे ऑल्सो. तो म्हणेल हा ती बार्शीचं पॅड घे. हा फरक आहे ना. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की आपलं जे युनिट्स आहेत ना इथले सुधारले की ऑटोमॅटिक एक्सपांड करायला बी मजा येते. मला सांग, आज लोक असं म्हणतात बार्शीतनं मुंबईत पोचला, असं कधी म्हणलेत का मुंबईतनं बार्शीत पोचला? असं नाहीये ना. ते घडलं पाहिजे. तू बघ कितीतरी हाय अलर्ट लोक जेवढे आहेत, एक आज सेलिब्रिटी असू, हो तू बार्शीतनं पण मुंबईत पोचलाय, मुंबईतनं बार्शीत पोचलेलं नाहीये. आपल्याला असं म्हणायचं का आपण बार्शीतनं सगळीकडे पोचू. तसं करायला काय करावं लागतंय? मेहनत. आणि ती तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू दे, तुझं खेळ असू दे किंवा डॉक्टर क्षेत्र असू दे, इंजिनिअरिंग असू दे किंवा माझं क्षेत्र सोन्याचं ते असू दे, त्याला सुद्धा मेहनत तशीच करावं लागते. सचोटी रे, सगळ्याला कसोटी. कसोटीशिवाय काही जीत नाही आणि हार बी नाही, लक्षात घे फक्त. आता तुम्ही एवढी चांगली उत्तरं दिली आहेत, तर मी या मुलाखतीच्या शेवटी एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्या बार्शी शहरामध्ये अनेक तरुण मुलांना व्यवसाय करायचा आहे, उद्योग करायचा आहे. आता तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहात, तर तुमचा काय सल्ला असेल त्या मुलांसाठी? मुळात आहे ना, तुमच्या जनरेशनला फर्स्ट सल्ला माझा एकच आहे, आई वडिलांचा आदर. आई वडील जर सुरुवात असेल ना तर बिझनेस तुमचा ऑटोमॅटिक वाढतो. तुम्ही आई वडिलांचा आदर केला ना, आई आणि वडील जेवढे सल्ले देऊ शकतात जगात कोणीही तुम्हाला पॉझिटिव्ह सल्ला देत नाहीत. आईपासून आणि वडिलापासूनच तुम्ही सुरुवात. आणि ज्यावेळेस तुमचं एक आता तुझं टीन एज येतं, परत यंगर्स 21 मध्ये जाता, त्यावेळेस एक सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवा, वाईट संगत नसायला पाहिजे. फर्स्ट, तुम्ही जर कुठलंही सक्सेसफुल करायचं असेल गोष्ट तर तुम्ही वाईट संगत सोडून द्यावंच लागतं. आणि दुसरी गोष्ट, खरं बोलायचं. बरोबर आहे, खरं बोलल्याशिवाय तुझं काहीच नाही. मग जेवढं तू ड्रॉप करशील ना ह्या गोष्टी, तर तुझा पेज तेवढा कवळत जातो. आणि तू जर खरं बोलत गेला तुझा पेज मोठा होत जातो. आता तुमच्या क्षेत्रात कितीतरी लोक असे असतील दादा, सगळं सत्य बोलतात पण ते सत्य वाटत नाही. तसं आमच्या क्षेत्रात सत्य बोलावं लागतं धंदा मोठं करण्यासाठी. खोटं बोलून काही होत नाही.
म्हणून माझा एकच सल्ला, फर्स्ट तुम्ही जे तुमचे पॅरेंट्स आहेत त्यांचा मान सन्मान वाढवा, त्यांचं नाव घ्या. बिझनेस कुठलाही मोठाच होणार 100%. कुठलाच मी तुला उदाहरण देतो, माझ्या आईवडिल्याशिवाय मी काहीच नाही. हां, मी जी मोठं झालो आहे ना, तू सुद्धा ओंकार, तू आई वडील नसताना आहे का ओंकार? तुझा ओंकार जो आहे तो आई वडिलापासून आहे. मग आई वडील महत्वाचे बघ. आणि आत्ताच्या पिढीला आहे ना व्यसनमुक्त पाहिजे. आज आपले आदरणीय अजितदादा गेले, ते सुद्धा भाषणात म्हणत होते व्यसनातनं बाहेर पडा रे, पण आपल्याला जिंकायचं असेल तर खऱ्याने जिंका, ते व्यसन करू नका. मग तेच आहे आजची पिढी जी आहे ना. तू बघ कशाचं वेळ आहे सध्या लोकांना. फर्स्ट व्यसन सांगू शकतो का? मोबाईल, टाइमपास सगळ्यात महत्वाचं. तो सोडला ऑटोमॅटिक तुम्ही जग जिंकता. कदाचित तुम्ही सांगितलेल्या गोष्टीच्या मोबाईलच्या थोडं मी विरोधात देखील असू शकतो, कारण की मोबाईलचा चांगला वापर देखील खूप मोठ्या प्रमाणात केला जातोय. इन्फ्लुएन्स होत. खरं सांगायचं तर माझी मुलाखत बी मोबाईल मधनं दिसणार आहे. बरोबर आहे. पण मी त्याच्या विरुद्ध नाही रे. मला असं म्हणायचं की त्याला एक तुम्ही टाइम पिरियड ठेवा ना, किती वापर करायचा, त्यातनं एक्सेस किती घ्यायच्या. चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यात, बऱ्याचशा आहेत. मुलाखती असतात, कोण चांगल्या गोष्टी सांगितलेल्या असतात ते बघा ना. त्यात टाइम वेस्ट म्हणत नाहीत. आज वेस्ट ऑफ टाइम 3 गोष्टीत असू शकतो. तुम्ही बिझनेस कसं करावं त्याच्यात दिसतं, तुमचं राहणीमान कसं असावं त्यात दिसतं, आणि तुम्ही किती पोलाईट राहावं त्यात दिसतं. 3 गोष्टी तुम्ही बघा ना. नाही ते व्यंग बघ, छंग बघ, तसं बघायला गेलं तर ते मोबाईल वाईट. दॅट इज द मस्ट पर्पज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे क्राऊड्स, महत्व, मित्र, परिवार, सगळ्यात महत्वाचं मोठं होण्यासाठी 2च गोष्टी आहेत बघ. लक्ष घेत कधी पण. सर, खरंच सुधीरजी, तुम्ही जी माहिती दिली आहे का, ती आपले जे प्रेक्षक बघत आहेत त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. कारण की विश्वास, प्रामाणिकपणा आणि धंद्यातील सचोटी ही तुम्ही जी सांगितली त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. आणि असे चांगले चांगले कंटेंट पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल, फेसबुक चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर असे अनेक कंटेंट आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. हे होते सुधीर अन्वेकर, अन्वेकर अलंकारगृह बार्शी याचे ओनर. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या ग्राहकांना माहिती दिलेली आहे. तर सर, पुन्हा एकदा तुमचे आभार, धन्यवाद. थँक्यू.